सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांना काय खायला बनवायचं हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न. तर आज इथे आपण कोबी मंचुरियन करणार आहोत. कोबी बारीक चिरून घ्यायचा, त्यामध्ये मीठ घालून त्यामधील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा मैदा, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून, 1 चमचा बेकिंग पावडर घालून, थोडंसं मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे. आता इथे आपण या प्रकारचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे तयार केलेले गोळे इथे आपण गरम केलेल्या तेलामध्ये सोडणार आहोत. तेलामध्ये सोडल्यानंतर याला गोल्डन कलर येईपर्यंत हे गोळे छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. या पद्धतीचा गोल्डन कलर आल्यानंतर आपण हे बॉल्स तेलामधून काढून घेणार आहोत. आता दुसऱ्या एका पॅनमध्ये इथे आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा. त्यामध्येच इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे, ती सुद्धा थोडीशी परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, थोडासा सोया सॉस घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये 1-2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घालून तयार केलेली पेस्ट यामध्ये घालायची. गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आणि याची थोडीशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तळून घेतलेले हे बॉल्स आपण या सर्व सॉसमध्ये घालून घ्यायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त अशी अगदी हॉटेलसारखी मंचुरियन इथे तयार झाली. थँक्यू.